आहे काही ठिकाणी तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चुकीचेही फॉर्म भरले। तर असं जर कोणी केलं त्याच्यावर कडक कारवाई तर पोलीस करतेच। एखाद्या ठिकाणी घटना झाली म्हणून 1,24,00,000 महिलांच्या खात्यात पैसे जाताना एक घटना झाली म्हणून काही 1.25 कोटी महिलांवर त्याचा परिणाम थोडी होईल। हे पैसे नियमित अकाउंटमध्येच जाणार आहे। याच घटनेला धरून जे बदलापूरची घटना झाली की त्यामध्ये रश्मी शुक्ला ज्या पोलीस अधिकारी आहेत त्यांना 1500 रुपयाचा चेक देण्याचा प्रयत्न अंबादास दानवे यांनी केला। घटनेला विरोध आणि निषेध एक प्रकारे हास्यास्पद आहे। आता या दुर्दैवी घटना आहे आणि याचं राजकारण कदापि करून हर्षवर्धन पाटलांनी असंही म्हणलं आहे की आम्ही दरवेळेस म्हणजे 6 वेळा झालं लोकसभेत मदत करतो पण विधानसभेत आम्हाला मदत मिळत नाही। कुठेतरी नाराजी होती त्यांची यावेळेस। नाही, एखादी भूमिका व्यक्त केली म्हणजे नाराजी आहे असं नाही ना। लोकसभेत मदत केली तर त्यांना असं वाटतं की विधानसभेत मग मदत करावी, त्यामध्ये नाराजीचा कुठं प्रश्न आहे? इथं नाराजीचा प्रश्नच उपस्थित होतो। बदलापूरच्या घटनेवरून राज ठाकरेंनी असं वक्तव्य केलेलं आहे की माझ्या हातामध्ये सत्ता द्या, 48 तास पोलिसांना फ्री हँड देतो आणि मग अशा प्रकारच्या घटना होतात। नाही, ठीक आहे, 48 तास का 48 मिनिटात आहे, ठीक आहे, पण ते जनतेला पटणं आवश्यक आहे। समर्जित घाटगे कुठेतरी तुतारी वाजवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। कोल्हापूरमध्ये काय तर ती माहिती मग नाही आहे। सध्या मी चंद्रपूरमध्ये आहे आणि कोल्हापूरमध्ये कोणी तुतारी वाजवत आहे का याची कल्पना मग नाही। पण शेवटी ही विचाराची लढाई आहे, ही सत्तेची लढाई नाही। आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सत्यासाठी काम करतो, सत्तेसाठी नाही। आता आपापली मर्जी आहे। कोणाला जर निवडणुकीच्या दृष्टीनेच तुतारी वाजवायचा विचार आला तर लोकशाहीमध्ये तो थांबवता येत नाही। हो, आदित्य ठाकरेंनी बदलापूरच्या घटनेवरून टीका केली की त्या दिवशी गृहमंत्री जे आहेत ते दिल्लीमध्ये होते, मुख्यमंत्री आपल्या शेतावर सादर करत होते, अशा प्रकारची टीका केलेली आहे। नाही, हास्यास्पद टीका आहे, त्याच्याकडे हास्यास्पद टीका म्हणून बघितलं पाहिजे। एक दुर्दैवी घटना झाली, त्याही घटनेचं राजकारण, यातून खरा चेहरा समाजाने समजून घेतला पाहिजे की यांचा चेहरा काय आहे। तर कोणत्याही घटनेमध्ये हे आपल्या खुर्चीचं स्वप्न बघण्याचा प्रयत्न करतात। ही दुर्दैवी घटना आहे। या दुर्दैवी घटनेमध्ये तुम्ही एखादी विधायक सूचना केली, यामध्ये त्या दुष्ट व्यक्तीला शिक्षा करण्यासाठी काही हात पुढे केला तर मी समजू शकतो, कुठेही काही नाही। फक्त याच्यावर टीका, त्याच्यावर टीका, मुख्यमंत्री यांच्यावर टीका करायची, मला वाटतं की हे काही योग्य नाही आहे। भाऊ, काल पंकजा मुंडे कृषी महोत्सवात म्हणाल्या की माझा पराभव जरी झाला असला तरी देशातील पहिल्या 10मध्ये जेवढी मतं मिळाली तेवढी मला मतं मिळाली। नाही, असं आहे, भाषण देताना आपला मुद्दा मांडायचा असतो, त्यांनी तो मुद्दा मांडला, त्या इतक्या गंभीरतेने घ्यायचा आवश्यकता नाही। जनसमर्थन आहे, त्या जननेत्या आहे आणि म्हणून हा प्रश्न उपस्थित होत नाही। भाषण देताना जननेत्याच्या माध्यमातून जनतेचं कसं समर्थन आहे हे विश्लेषण त्यांनी त्यांच्या भाषणात केलं। शरद पवारांनी आता सिक्युरिटी देण्यात आलेली आहे, केंद्र गृह विभागाने जाईल। नाही, ठीक आहे, शेवटी आता तरी ते म्हणणार नाही की राजकारणामध्ये विरोधी पक्षाच्या सुरक्षेचा विषय गंभीरतेने राहत नाही। असं आहे की त्या ठिकाणी कुठं धोका असेल तर अशी सुरक्षा या समितीच्या माध्यमातून या सर्व गोष्टीचं आकलन करून दिल्या जाते। आणि जेव्हा आमची सुरक्षा काढली होती तेव्हा आम्ही विचारलं की मुख्यमंत्री महोदयांनी काढली का, तर ते म्हणाले समितीने। आम्ही ठीक आहे, विश्वास आहे तुमच्यावर, समितीने काढली, मग याचं काय राजकारण करायचं? पण काही लोकांना एक वाईटच सवय असते आणि ती काही झालं की राजकारण, काही झालं की राजकारण, गाडी पंक्चर झाली तरी राजकारण। तर अशांसाठी काही उपाय नसतो।